सेवेचे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकारच्या सेवा माणूस घडवतो. त्यातली सर्वोत्तम सेवा ज्याला ईश्वरी सेवा म्हटलं जातं ती रुग्णसेवा. आणि तुम्ही सगळ्या जणी ही ईश्वरी सेवा ही रुग्णसेवा करता. ही ईश्वरी सेवा करण्याचं काम तुम्ही करता, जी रुग्णसेवा करण्याचं काम तुम्ही करता. आणि म्हणून तुमचा कुठेतरी मान सन्मान किंवा तुम्ही केलेल्या कामाची उतराई कुठेतरी व्हावी म्हणून मला असं वाटलं की आज म्हणजे माझ्या बायकोने माहित नाही तुम्ही इकडे येणार, सगळ्या शुभेच्छा दिल्या होत्या, काही माहित नव्हतं. आणि आम्ही सहज त्यांना बोलून माझ्या साथीला म्हणलं चल आपण जाऊया आणि आपण तिकडे त्यांना सरप्राईज देऊया. आता महिला म्हणजे काय, तर महिला म्हणजे सन्मान. महिला म्हणजे काय, तर महिला म्हणजे संयम. संयम आता सगळ्या महिला म्हणजे सन्मान, म्हणजे मी शब्द चुकीचे नको द्यायला. महिला म्हणजे सन्मान, महिला म्हणजे संयम, महिला म्हणजे शक्तिस्थान, महिला म्हणजे कर्तृत्ववान, महिला म्हणजे अन्यायविरुद्धची ढाल, महिला म्हणजे परिवर्तनाची चाल. ही सगळी उपमा, ह्या सगळ्या शब्द समूह तुम्हाला लागू पडतो आणि ही परिवर्तनाची चाल तुमच्यामध्ये असते. महिला सगळ्या गोष्टी, महिला ह्या अशा आहेत की ह्या कोणत्याही गोष्टीमध्ये परिवर्तन करण्याची ताकद. जिजाऊंचा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र, राणी लक्ष्मीबाईंचा हा भारत. भारतामध्ये हजारो लाखो कर्तृत्ववान तुमच्यासारख्या महिला जन्माला आल्या म्हणून भारताची संस्कृती जगाच्या 7 समुद्रात पलीकडे नेऊन पोहोचवण्याचं काम त्या महिला करतात. म्हणून महिलांचा सन्मान हा सगळ्या ठिकाणी झाला पाहिजे. पण हा सन्मान करत असताना सर्वात आधी महिलांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे. कारण ज्या एकमेकींचा सन्मान करतात जग त्यांचा सन्मान करतो. तर तुम्ही सगळ्यांनी एकमेकींचा सन्मान करावा, हीच ताकद तुमच्यात असावी. कारण सन्मान पहिल्यांदा हा घरच्या व्यक्तींचा व्हावा लागतो, मग जग आपला सन्मान करतो. तर तुम्हाला सगळ्यांना आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या ज्ञानज्योत अकॅडमीच्या वतीने, हीच सायन्स अकॅडमीच्या वतीने, माझ्या वैयक्तिक माझ्या सगळ्या स्टाफच्या वतीने, माझ्या फॅमिलीच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही रणरागिणी आहात. रणरागिणी कधीही शस्त्र खाली ठेवत नाही, कारण तुम्ही सावित्रीच्या लेकी, तुम्ही जिजाऊंच्या सुना, तुम्ही सावित्रीच्या लेकी, तुम्ही जिजाऊंच्या सुना, तुम्ही या आंबेजोगाईच्या सगळ्या रणरागिणी आहेत. तुम्हाला सगळ्यांना लढण्यासाठी, जिंकण्यासाठी आणि नवीन नवीन यशाची शिखरं गाठण्यासाठी माझ्याकडून आजच्या ह्या महिला दिनाच्या निमित्ताने नव्हे तर कायमच खूप साऱ्या शुभेच्छा. अशाच खूप मोठ्या हातात हात घालून एकमेकीची ताकद वाढवा आणि एकमेकीच्या ताकदीचा उपयोग हा समाजाला हवा. कारण रुग्णसेवा ही ईश्वरी सेवा आहे. ही सेवा कायम तुमच्या हातून अशाच पद्धतीनं घडत राहो. याच आता तुम्हाला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.